तो डोंगर दिसतोय तिकडं, त्याच्या अलीकडं घर येतं. तिथं पाणी जायचं बा इथून पार. आता बघितला स्पष्ट येरुळा कसा पोहतोय पाण्यात. ऊसाचा वाड्यासारखं, म्हणजे ऊसाच्या वाड्यासारखी वाढत ऊसाची ही गिरणी गावात ही वाढत लांब लांब. लाल गिल्ले गावात बी तसंच पहिले चवले भुरी. आणि हे पिवळं पिवळं बारीक कशी गेली गावची, कसं काय वाढलं नाही काय. स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आपण भिजायला आहोत हे गिल्ली गावात. गिल्ली गावचं आज पाणी आपलं आलेलं आहे भिजायला. आणि 12 वाजता लाईट येते. आता 1 वाजलंय, अजून लाईट आली होती पण लाईट येऊन लगेच गेली. लगेच येऊन गेलेली. आधी आपण त्या खालच्या गिल्ली गावचं पाणी घेतलेलं आहे. थोडं बंद आहे. आली होती लाईट आणि लगेच गेलेली. आणि खालची गिल्ली गावच्या म्हणजे त्याच्यापैकी एक येऊ घातलेलं आहे. बघू ना लाईट येऊन तर. आणि माझा आवाज असाही नसेल मला 2 दिवस झाला मी खावायला थोडं सर्दी झालेली म्हणून असा आवाज येतोय. तर बघू आता लाईट यायची वाट. तर बा आपली आता लाईट आलेली आहे 2:30 वाजता. 12ला आली होती आणि लगेच गेली होती. आलं पाणी. आता इथून जायचं आहे 1 किलोमीटर थोडं कमी. हे बा तो डोंगर दिसतोय तिकडं, त्याच्या अलीकडं घर येतं. तिथं पाणी जायचं बा इथून पार. हे सरळ सरळ दाखलं आहे तुम्हाला डोंगर. आधी पाईपलाईन इकडं वर जरी वर तिकडं ते आधी जशी वावरत तशी तिथं आपण पोहलं होतो. आणि त्याच्यामुळे मला हे एरियात पोहून सर्दी झाली. हिरवळ आज काय दिसायला आता याच्यात एक हिरवळ आहे. आता मोठ्याच्या आवाज आली खाली गेलाय चालू केल्यामुळे काय माहित. विहिरीचं बी पाणी खाली खाली चाललंय बा. आम्ही जेव्हा पावायला आलो होतो ही पायरी दिसती तिच्या खाली पाणी होतं. 2 पायऱ्या खाली गेली. इथं तिच्या खालची इथली पायरी मोडलेली. चला आता मोटर चालू केली. 12ला इतकं लांब पाणी जाऊच तरच ते झालं होतं. इतकं लांब पाणी जाऊच तरच लाईट गेली होती. त्याच्यामुळं वावरात थोडंच पाणी गेलं तर माझी पाईपलाईनला पहिलं बोललं दाखल होतो मागते. बाबा मी एक जाईल तरी बी पाणी येतं उत्तर दचकलाय माझ्या आधी. तर लाईट आता जावं नाही. बघा आलं पाणी. हे पाणी इथं बा इकडे एक जणाची मोटर चालू आहे. बोलते ती दोनच पाणी यायचं बोलून त्याचं पाणी आलंय. हेच दाखिले की दलीदच पाणी हे चालू आहे इकडं खाली. 1-2 सारे अजून आपल्याला लई लांब जायची अजून आपल्याला. आता बघितला स्पष्ट येरुळा कसा पोहतोय पाण्यात. केवढा लांब आहे बघा. 2-2.5 फूट. बा आपलं पाणी इथं निघत आहे. आता कळतं इथं फुल्लो किंवा इथं पाईप जोडायला इथं वालपाशी. आधी पहिले दिवरफाटी मोटर होती. आता ती सोयीची केली. मोटर पाणी वळडे आता जाऊत दाऱ्यावर. आता पाणी गेला असेल पहिले ती पाणी लवतं जात. आता बघितला येरुळा केवढा मोठा आहे. आपलं आता थोडं कमी. चला आपलं पाणी बा आता 1 किलोमीटरवर आलेलं आहे बा. एवढंच पाणी चालतं फक्त. लय थोडं पाणी चालू आहे. आता का होतं आली कवाला बघूत ते बा. बरं चाललंय तसं मला पाणी बी असं लय लांबून पाणी यायचंय म्हणून. आधी आपलं एक यायचं असतं सरीवर वास पाणी लांबट. आता ही आहे पहिली, मग दुसरी ही वरच्या 2. बोत आता किती तास पाणीचं, किती रात्र होती का किती का काय. भिजायला 7 वाजेपर्यंत लाईट असती. आता वाजल्यात 3:15. 2:30ला लाईट आली होती. बा किती टाईम लागलाय. उरपाटी होती मोटर बनवून. परत डब्या मोटर चालू करून आलता येईल.
लाय झालं 7 वाजेपर्यंत. आलाय आता लगरवरून. याला लगेच इथं पप्पाई दिसली की लगेच तोडून पप्पाई घेतली. केवढी मोठी पप्पाई बघा. खाल्लार का तू जाऊन त्याला? हो आता आम्ही नगरला नेणार पपई हं. आणि आमची बारकी मुलगींनी खाऊन टाकणार तिला. बर बर ओके ओके गाईस. तो बघा आता आपली फक्त एक बी सरी अजून कडीला गेलेली नाही ती लाईन. किंवा अशी एवढी बी दाखवतोय ही कापायची राहिलेली ही अशी तशी खालची एक बी अजून लाईन गेलेली नाही खाली. पिजायची थोडं राहिलेली तवर आपण घेऊत गिन्नी गावात कापून. वरच आपण लावलेली पहिली कापणी ही गिन्नी गावताची. ओके इथं आलंय कापीत आणि थोडं राहिलंय वर. ते बा तिल जातीचे तिल गेले ते बा हे एवढं वाढलेलं आहे. हे ऊसासारखं यायचं आहे. ऊसासारखं हे वाढ आहे आणि हे वेगळंच आहे थोडं. हे वाढलेलं नाही. आणि लाल गिन्नी गावात दाखवतो तुम्हाला की बघा लाल गिन्नी गावात हे बी काय एवढं तिकडं वाढ आहे पण इथं वाढ नाही. बाया लाईनी 3 दाखवतो की ऊसासारखं वाड्यासारखं म्हणजे ऊसाच्या वाड्यासारखे वाढत तसंच आहे हे गिन्नी गावात. हे वाढत लांब लांब. हे बा लाल का गिल्ले गावात बी तसंच पण याच्यावलं भोरी आणि हे बा हे पिवळं पिवळं आले बारीकच गिल्ली गावात. ही कसं काय वाढलं आहे काय लो. हे पहिलं ह्या जागे वाजतात गिल्ली गावात होते हे लावलं होतं एवढं थोडं काढणे उरल्या होत्या ह्या पहिल्या गिन्नी गावतीची म्हणून त्याच्यामुळं लावलं होतं. चला आता घेऊत आता इथवर आलेली कापणी. एक कावळा गुराला. हे बघा आपला आता एक कावळा कापून झालाय गिन्नी गावताचा. 1 2 3 आणि ते अर्धी 3.5 4 साऱ्या लागत. साऱ्या जशा साऱ्या पातळ येतात तशा साऱ्या जादा लागत येतात आणि जशा साऱ्या दाट्यात तशा साऱ्या कमी लागत आहेत गिल्ली गावताला व्हायला. बा आता हे पुढील या सरीव खालच्या सरीच्या आवट्यावर एवढं झालं. मग ह्या दोली सरीच्या आवट हे आवट आली हे आवट 2 नागमोडीचं आवट. हो आता होतं का लय 7 वाजेपर्यंत. मग डब्यावर मोटर चालू करून आणावं लागेल परत एकदा. एवढं राहिलेलं मागचं भिजवून घ्यायला. आपली आत्ता स्लाईड गेलेली आहे 7 वाजता. आता हे खडवलंच थोडं थोडं पाणी चालू आहे. आता बघूत लाईट आलेली. आता डब्या मोटर चालू करून आणायची. आणि आपलं खालचं गिल्ली गावात झालेलं आहे. आता हे वरच्या गिल्ली गावतावर पाणी चालू आहे. त्याच्यात ह्या आंब्याच्या कडीच्या सरीला पाणी चालू आहे. इथूनच गेलेली बाजूवर आपण आत्ता गिल्ली गावात कापले तिथवर. बहुत आता चालू करते पप्पा. पाणी आल्यावर सांगतो तुम्हाला. हे बघा आपलं फक्त पाणी एवढंच चाललेलं आहे. डाब्यावर पाणी चालायला व्होल्टेजमुळं त्याच्यामुळं थोडं ओली ओलीच चाललं आहे. आता हे 7 वाजता एकारच्या सरीव लावले. बघूत आता कवा होती आली कवा नाही भिजून लय थोडं ओली ओली पाणी चालू आहे बघा. बघितलं